विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नागपूर ग्रामीण पोलीस ॲक्शन मोडमध्ये. वाहन चालकांच्या घेतल्या विशेष बैठका. शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित व सुलभ व्हावी यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस दल सतर्क झाला आहे. नागपूर ग्रामीण जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक हर्षे पोद्दार आणि अप्पर अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली कन्हाण, पाचगाव, कोंढाळी, सावनेर आणि कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विशेष बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विविध शाळांचे प्रतिनिधी, बस चालक व वाहक उपस्थित होते. बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस प्रशासनाने शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांना कडक कायदेशीर सूचना दिल्या. शालेय वाहनांची फिटनेस, विमा, परवाना आणि इतर आवश्यक कागदपत्रे तात्काळ अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच सर्व चालक व वाहकांची पोलीस चारित्र्य पडताळणी करून त्यांची नोंद शाळा प्रशासनाकडे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक शालेय बसमध्ये प्रथम उपचार पेटी, अग्निशमन यंत्र, सीट बेल्ट आणि खिडक्यांना सुरक्षा जाळी बसवणे अनिवार्य राहील. वाहन चालवताना मोबाईलचा वापर न करणे, मद्यपान करून वाहन न चालवणे, वेग मर्यादेचं पालन करणे आणि पावसाळ्यात ओव्हरहेड, विस्तार किंवा मोठ्या झाडांखाली वाहने उभी न करण्याच्या सूचना चालकांना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी केवळ बैठकांवरच न थांबता पोलिसांनी शाळा सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेस शाळा परिसरात गस्त, पेट्रोलिंग वाढवण्याचा आणि वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला. या विशेष मोहिमेमुळे पालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.